असेल याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. चला आपण पुन्हा जातोय मॅच कडे, कारण महत्वपूर्ण त्या टप्प्यामध्ये आज सामने आलेले आहेत. फक्त 2 प्लेयर बाहेर असणार आहेत. आपण पाहतोय देवनार पोलीस ठाणे विरुद्ध मार्कुस पोलीस ठाणे या दोन्ही संघादरम्यान ही लढत महत्वपूर्ण टप्प्यामध्ये त्या स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला पाहायला भेटतात. आता या ठिकाणी आपण पाहतो देवनार पोलीस ठाणे विरुद्ध मानकुल पोलीस ठाणे दोन्ही संघनायकांना विनंती की आपण आपले राखीव खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. तर पंच आपण आपला ताबा घ्यायचा आहे. पंच अर्जुन मिलिंद आपण आपला ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण सहकार्य करायचं आहे. चला बॅटिंगचे फलंदाज आपण मैदानात मार्गदर्शन करायचं आहे. टाइम खूप कमी आहे आपल्याकडे. मानकुल पोलीस स्टेशन बिल्डिंग लावून घ्या पटकन, वेळ नाही आपल्याकडे. मानकुल पोलीस स्टेशन एक विनंती, आपण क्षेत्ररक्षक शिक्षण आपण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. देवनार पोलीस ठाणे आपण आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत मैदानाकडे. आणि या दोन्ही संघांना एक विनंती आहे की आपले राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. दोन्ही संघनायकांना विरुद्ध देवनार पोलीस ठाणे विरुद्ध मानकुल पोलीस ठाणे यांच्या दरम्यान ही लढत देवनार पोलीस ठाणे यांची प्रथम फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. तर मानकुल पोलीस स्टेशन क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतोय. देवनार पोलीस ठाणे यांनी प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मानकुल पोलीस ठाणे यांना क्षेत्ररक्षण निमंत्रित केलंय. दोन्ही मातबर संघ आहेत या ठिकाणी. 4 षटकांचा हा सामना असेल. 4 गोलंदाज कंपल्सरी, 1 ओव्हर पॉवर प्लेचा असेल. पंच आता आपल्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर सामने सुरू करायचे. तर आमचे PSI बाबा सरांनी सांगितलं विशेष सूचना बार आपल्याला करण्याकरी सामने आपल्याला लवकरात लवकर इथे सुरू करायचे आहेत. जास्त टाइम नाही घ्यायचा, तर पुढील सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. याची गांभीर्याने आपण नोंद घेतली पाहिजे. चला गोलंदाज योगेश, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो योगेश आपल्या संघासाठी या अगोदरच्या मॅच मध्ये त्यानं चांगलं कमबॅक केलं होतं. देवनार पोलीस ठाणे आपल्याला विनंती आहे की राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. देवनार पोलीस ठाणे हो पहिला चेंडू अतिशय यॉर्कर लाईनचा चेंडू आठवण करून दिली जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे यॉर्करचा अस्त्र वापरतो. एक्स्ट्रा प्लेयर देवनार पोलीस ठाणे, एक्स्ट्रा प्लेयर नाव सांगायला. खूप छान बॉलिंग योगेश पाटील. हो आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकाटीचा आवाज. मानकुल पोलीस एक विनंती आहे की आपण आपली सुद्धा राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. एक विनंती आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु षटकाच्या सर हातामध्ये जातो. एक धाव पूर्ण होते, पावले दुसरा धावेचा प्रयत्न होत या, परंतु चांगली रनिंग द बिटवीन द विकेट ह्यालाच म्हटलं जातं क्रिकेट. काय असतं क्रिकेट आपण बनवत, थोडीशी नजर चुकली आणि 2 धावामध्ये या ठिकाणी पूर्ण होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, परंतु 2 धावा. काय चपलाई दाखवली या दोन्ही फलंदाजांनी या चेंडूवरती. त्याची आपण किती प्रशंसा केली तरी खूप कमी असेल. क्रिकेटमध्ये ह्या धावा खूप महत्वाच्या असतात. एक धावांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि ते त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं का देवनार पोलीस ठाणे विरुद्ध मानकुल पोलीस ठाणे अशी लढत क्वार्टर फायनलचे सामने आहेत. एक पाऊल आता तुम्ही पुढे टाकताय, पाहूया. या ठिकाणी हामध्ये जरूर आहे मॅडम, या ठिकाणी झेल सुटलेला आहे. मला वाटतं कदाचित मॅडमचं दडपण सुद्धा असेल
कारण त्यांचीच टीम आहे ही. दडपण नाहीये, व्यवस्थित खेळा टीम मानखूर. हो हो, चांगला फटका परंतु व्हेरी गुड, कमान वैभव, व्हेरी गुड. विकेट गेली आहे, विकेट घेतलेली आहे. गुड. हो हो, चांगला फटका परंतु व्हेरी गुड, कमान वैभव, व्हेरी गुड. विकेट गेली आहे, विकेट घेतली. याच पद्धतीनं बॅट्समन वर दबाव बनवून ठेवायचा आहे मानखुर टीम. चला पंच, आपण सामना सुरू करायचा. 5 चेंडू झाले त्या ठिकाणी. पहिले षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोया. आकुटकाचा चेंडू षटक स्टँडिंग होत आहे, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा 5 चौकटी द्यावा षटकाच्या हातामध्ये आणि इतर मी स्टँडिंग होत आहे, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पहिल्या षटकाच्या सपातीत धावसंख्या होती मात्र 11. येणारे 3 षटक अजून शिल्लक आहेत. तर चला पंच, आपण टाइम जास्त न घेता सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावांकते आपल्याला पाहायला भेटतात त्या देवनार पोलीस ठाण्याच्या. तर त्यांच्याच बाजूला तोडीस तोड, हम भी कुछ कम नाही असा मानखुर पोलीसचा संघ सुद्धा त्यांच्या समोर उभा आहे. तू शेर आहे तर हम भी सव्वा शेर. जो आप रन करेंगे हम चेस करने की दमखम रखेंगे, असा काहीसा इशारा असेल मानखुर पोलीस स्टेशनचा सुद्धा देवनार पोलीस स्टेशनला. स्टेशन 10चा ऍव्हरेज ठेवा, 10चा ऍव्हरेज निवारा. 3 षटक बाकी, 10चा ऍव्हरेज ठेवा, 10चं. चला, रोहितच्या खात्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. कमान रोहित, विकेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड बॉल, गुड बॉल. कमान कॅच, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सेकंड विकेट, दुसरी विकेट घेतली. कमान कॅच, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सेकंड विकेट. कॅप्टन ऑफ देवनार पोलीस स्टेशन, नेक्स्ट बॅट्समन. मैदानात उतरलेले बॅटिंग करिता पी.आय. पगारे साहेब, पी.आय. पगारे, देवनार पोलीस ठाणे तर्फे. चला, पी.आय. पगारे साहेब फलंदाजी माधावतीचा त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. आपल्या संघाला ती धावसंख्या जर वाढवायची असेल तर नक्की त्याच्या पहिला चेंडूचा समाचार घेतला. या ठिकाणी झेल होऊ शकला असता. वेल फिल्डिंग, वेल फिल्डिंग. कमान. पडलेली आहे. देवनार टीमचा उत्साह वाढवताना त्यांचे सहकारी खूप सुंदर. छान असं प्रदर्शन केलेलं आहे. पहिल्याच बॉल मध्ये चौका मारलेला आहे. रोहित पाटील. व्हेरी नाईस.
आउट. दुसऱ्याच बॉलवरती कॅप्टन पगारे साहेब. इथे आहे रवींद्र गोळसे सर मैदानावर आपल्याला पाहायला भेटतात. मित्रांनो, देवनार पोलीस स्टेशन हा संघ थोडासा काही अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतो. या संघाकडे गुणवत्ता आहे, परंतु आत्मविश्वास थोडासा त्याचा खाला. क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने असतात, जेव्हा एक एक टप्पा तुम्ही पुढे जात असता. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, जो संघ हरला त्याचा प्रवास इथेच थांबणार आहे, परंतु दडपणाखालून जो पुढे जातो तोच यशस्वी होतो. शेर टीम के सामने उनका दर्पण बढ़ रहा है. मानखुर जैसी शेर टीम है, ये शेरनी की टीम है. टीम के सामने देवनार का हौसला कम होता हुआ दिखाई दे रहा है. चालेल चालेल मॅडम, नक्कीच पाहूया, परंतु कमबॅक करतील देवनार पोलीस स्टेशन. जी खेळपट्टी तयार केली आहे इथं जोरदार चालत झालं म्हणजे सुभाष गावडे साहेबांसाठी ज्यांनी खेळपट्टी तयार केली आपल्या ज्या मैदानावर आपण खेळतोय ते ठिकाण या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष आभार, धन्यवाद. सुंदर अशी खेळपट्टी बनवून दिल्याबद्दल विशेष कौतुक. खूप छान बॉल टाकलेला आहे. रुपेश म्हात्रे या बॉलर ने देवनार टीमवर एक दबाव बॉल बॅटिंग करिता निर्माण केलेला आहे. एकही रन अजून काढलेला नाही आहे. धडाधड बॅट्समॅन आउट होताना दिसतात देवनार टीमचे. साहेब देशमुख साहेब मार्गस्थ होताना मैदानावरती जातात. थोडस अडचणीत का होईना, गोवणी पोलीस स्टेशन हा संघ आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, कारण त्यांच्याकडून सुद्धा ती संधी आहे ती क्षेत्ररक्षण करण्याची. नक्कीच ते तुझा दबाव बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. 4-4 षटकांचे सामने असेल, क्वार्टर फायनलची मागाशीच मत एक एक पाऊल आता आपण पुढे चाललेलो आहे. जो संघ चुकी करेल तो मात्र पराभवाच्या छायेखाली येईल, जो संघ चुकातून सुधारेल तो संघ पुढे जाईल. हवाई फायर केलंय, पाहूया या ठिकाणी झेल होतोय की नाही. मॅडमांनी हौसला दाखवला, परंतु कोण घेते आणि दोघाही यांच्या हातातून हा झेल निसटतो. जीवनदान मात्र इथं लाभतं या फलंदाजाला. एकदा जीवनदान मिळेल, दुसऱ्यांदा नाही मिळू शकत. कमान मानखुर के शेरो जैसी कामगिरी चाहिए.
येस क्लीन बोर्ड. मॅडमच्या दबावानंतर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटू. दबाव निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा तसाच प्रकारे ज्या अगोदरची कॅचेस सुटल्या त्याच्यानंतर ज्या 2 धावा भेटलेल्या होत्या विरुद्ध संघाला बाद, त्या सुद्धा या गोलंदाजी कमबॅक केलाय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. क्या लेके गई है क्या कौन सा रश बनाई. पंचांकडे अपील म्हणून पंच सांगतात फलंदाबाद विकेटच्या पतंतीचे. कम ऑन व्हेरी गुड. जो फायदा दिला तसा नुकसान. साफ फलंदाज बाद. शेवटची ओव्हर आहे आता. देवनार टीमला 6 विकेटचं नुकसान झालेलं आहे. अंदर का इनर सही कर रहे. मानखुर टीम खूप सुंदर खेळत आहे. हे दबाव तंत्र कंप्लीट. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल. आमची नावातील पंच सांगतात स्वीर चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. शेवटचे षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. आपण पाहतोय दोन्ही देवनार पोलीस ठाणे विरुद्ध मानखुर्द पोलीस ठाणे या संघादरम्यान ही लढत पाहायला भेटते. खराब दिशाहीन चेंडू. पंच सांगतात 2 वाईट बॉल दिले. सदैव आपल्या सेवेमध्ये तत्पर असतात असे आपले मुंबई पोलीस वेस्ट. त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी असते आपल्या मुंबईची. तो वेळात वेळ काढून आपल्यासाठी एक कुठेतरी आपण या समाजात देणं लागतो. क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन त्यांनी केलंय. पंचाकडे अपील मागते पण पंचाचा पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, खराब चेंडू म्हणावा लागेल. एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटतात. दबाव आता थोडासा किंचित का होईना मानखुर्द पोलिटिशियनच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. या ठिकाणी या गोलंदाजीमध्ये चेंजिंग आपल्याला पाहायला भेटते. पाहूया कोण दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मानखुर्द पोलीस स्टेशन विरुद्ध देवनार पोलीस स्टेशन याच्या दरम्यान ही महेंद्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू परंतु दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. मानखुर्द पोलीस स्टेशन सुरुवात चांगली होती. टीम मानखुर्द नेपाळू नका. अरे रे मारून फेका ना. नहीं नहीं नीचे हुआ नहीं काट आज भी फालतू से बैठेली बिना काट करे. धाव संख्या होती ती 22. फलंदाज बाद होता तो मात्र 7. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. खराब चेंडू टाकल्यामुळे 1 ओव्हर वाढलेली आहे जवळपास. संयमाने खेळायचंय टीम मानखुर्द. कमॉन, एक विकेट.
नो बॉल. खाने के लिए एक अतिरिक्त चेंडू अजून वाढलेला आहे. अच्छा भूख लगी थी बोल के बाकी टाइम पे तो नहीं आदमी होता तो चोवीस मैचेस लगाई के नहीं वापस पंच. आपण सामना सुरू करायचा आहे. टाइम खूप कमी आपल्याकडं. आपण स्पीड दाखवायचं आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. लगा नहीं लगता बघूया या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतात ते नक्कीच पाहावं लागणार आहे. सोनवणे साहेब आपण पाहतोय मैच चालू है स्ट्राईक वरती त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील. मैच चालू है क्या वापस गोलंदाजी मार्ग होती. गणेशला आपण पाहतोय. रोहित मॅच त्याच्याप्रमाणे चालू चांगली गोलंदाजी केली होती. दिखा थोड़ा देखो हो हो फायर केलं. चेंडूला उडवलंय. सरळ हिडकावताना प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये येतोय. चेंडू सीमारेषा पार केला. वो इंसान बोल रहा है वाह हर बॉल के ऊपर छक्का नहीं उठाया जा सकता है ना 50 रन मार दिला रिटर्न विराट कोहली. 31 धावसंख्या 31. 50 रन मारने का देखने में जाएगा फिर शेवटचे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. व्हेरी नाईस. वेल प्लेड. विकेट गेलेली आहे देवनारची. खूप सुंदर खूप सुंदर. रखा नहीं हो कोई पर इसके लिए नहीं कर रही डोरगे सर मैदानावरती आपण पाहतोय. त्यांच्याकडून सुद्धा खूप अपेक्षा करत आता शेवटचे तो अच्छा है ना पागल सुनाया तो शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा जमवतात ते नक्कीच पाहावं लागणार आहे. सुन के ले लेते ना. हो हो आखूड टप्प्याचा चेंडू समाजात. पुन्हा एक विकेट. लगातार दुसरी विकेट गेलेली आहे देवनारची. खूप सुंदर. टीम मानसून अरे उठ के बनाई तू टीम देवनारची शेवटचा खेळाडू मैदानात उतरलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. बघूया टीम मानखुर समोर कितीचं टार्गेट ठेवतायत. तो बरोबर जल्दी मेसेज शेवटचा चेंडू शेवटचा बॅट्समन. देवनारचे 8 विकेटच्या नुकसानीवर व्हेरी गुड. वेल प्लेड रोहित पाटील. वेल प्लेड. वेल फिल्डिंग. वेल फिल्डिंग. 2 रनांची किती संपले का ऑल. मानखुर टीमच्या समोर 32 धावांचे टार्गेट ठेवलेले आहे. 33 कुर्सी से पीछे लेके बैठता हूँ. 33 धावांचे चॅलेंज आहे. मानखुर टीमने तयार राहायचंय आता. चला चला संयमाने खेळायचंय. चला. वेळ न दवडता लगेच मैदानात जेवढा उतरायचंय. पोलिसांनी विनंती आपण आपल्या क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं. पंच आपण त्याच ठिकाणी स्थिर राहायचं. चेंबूर आणि गोवंडी कॅप्टन इथे स्टेजच्या जवळ यायचं. चेंबूर गोवंडी
पुढच्या टीम आहेत चेंबूर आणि गोवंडी, त्यांनी तयारीत राहायचंय. आता बॅटिंगला उतरणार आहे मानखुर्दची टीम, फिल्डिंग करणार आहे देवनार टीम. चला पंच, खूप जबाबदारी आहे तुमच्या खात्यावरती. एक चांगलं सहकार्य करतात. आता शेवटपर्यंत आपण करायचं आहे. आता स्पर्धा जसं जसं सूर्य मावळत दिसणे प्रवास करायला लागलाय तसं जसं क्रिकेटचा फेवर मात्र आता वाढत चाललाय. आणि स्पर्धा आता अटीतटीची होणार आहे. कोणी जिंकू शकतं, कोणी हरू शकतं. क्रिकेट आहे. मी मगाशीच म्हटलं होतं, क्रिकेट कधी आपलं हसवतं, कधी रडवतं, तर कधी विचार करायला होतं. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. चला आपण पाहतोय या मॅच कडे, कारण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, कारण महत्वाच्या मॅचेस आहेत, क्वार्टर फायनलच्या मॅचेस आहेत. आपण पाहतोय या टीम मानखुर्द संयमाने बॅटिंग करायची आहे. फार छोटस टार्गेट आहे 33. तुमच्यासाठी 33 ही संख्या काही खूप मोठी नाहीये. देवनार पोलीस स्टेशन एक विनंती की आपण राखीव खेळाडू आपण या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे. हो गया. चला करके मानखुर्द पोलीस स्टेशनचे एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे. योगेश आणि रुपेश सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. पाहूया यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कोण आहे? ते गोलंदाज रवींद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूयात 33 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडूमध्ये पहिले षटक प्रावल प्लेचं असेल. पाहूया या पावर थोडासा बदल आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने आहेत. दोन्ही संघासाठी एक एक पाऊल आपण आता पुढे टाकतात. 3:31 झाले आहेत. मॅच चालू करायच्या पंच आपण स्पीड दाखवायचं आहे या ठिकाणी. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, कारण आपण खूप टाइम घेत आहे यासाठी. पुढील सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे, त्याची गांभीर्य नोंद घ्या. हाँ है ना. अच्छा चला हो हो चला वेल प्लेड योगेश पाटील. लगेगा ही नहीं था फोन रिटर्न. अच्छा नोबॉल पंच काय काय रिझन आहे? नो बॉल. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. पंच फ्री हिट आहे का?
हा पंचांचा इशारा आलाय की नावातरी बाबत आम्हाला सांगतात की या ठिकाणी फ्री हिट असणार आहे. नो बॉल या ठिकाणी डिक्लेअर दिला जातो. या कभी निकली रे ब्रेक पे तुम लोग? हाँ, इतना जल्दी आले तुम लोग ब्रेक पे? हॅलो फिल्डिंग आपण चेंज करू शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय पंच अर्जुन आणि मिलिंद. क्या बोल रहे? चला बसतोय. हो हो हवाई फायर केलं. चेंडूला उडवून दिलं. सरळ प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये येतोय बँडेड. षटकार षटकार. कट करता हूँ मैं एक तुझे, कल बॉल बात 7 रन झालेले आहेत चल मानपूर टीमचे. मैं भी मैच देखता हूँ. हाँ वही बोल रहा हूँ, कर ले वहाँ बात. हो हो हवाई फायर केलंय. पाहूया या ठिकाणी. सेकंड छक्का. क्या हुआ? सेकंड छक्का. व्हेरी गुड. वेल प्लेड. मारकरू फॉरगेट 500 रुपये जाके कर दो. फॉरगेट 500 रुपये जाके कर दो. हाँ And once again, hat trick. Very good. टाइगर मैं खाता हूँ. दोन रन झालेले आहेत परत. तुम्हें एनिमल के यार वेल प्लेड. वहाँ पे. अरे स्नॅपचॅट के नहीं इंस्टाग्राम के चांगली इस पे सुरुवात करने म्हणावी लागेल मानकरी पोलीस स्टेशन यांची. इंस्टाग्राम पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया ठिकाणी झेल होते की नाही. खूप छान खूप छान. एक रन मिळालेला आहे. चेंडू उंच हवेत उडून जवळच पडला आहे. त्यामुळे एका रनचा फायदा मानपूर पोलिसांना झालेला आहे. मानपूर टीमला झालेला आहे. नाही. संख्या अजूनही स्थिरावली ती 17 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल मानकरी पोलीस यांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क या ठिकाणी मोठा चेंडू म्हणावा लागेल. या ठिकाणी मानकूर पोलीस स्टेशनची ज्या प्रकारे एक झंझावती सुरुवात आपल्याला पाहायला भेटते.
बाय बढ़िया, टारगेट से दूर नहीं, लव यू टू बाय मानकोट टारगेट से दूर नहीं, बहुत दिल्ली नजदीक आ गई है। बाय बाय 27 रन मानखुर्दच्या खात्यामध्ये। कमान छक्का, अगेन चौका, चौका, और ये टीम चली गई मानखुर्द के खाते में। चला चलो एक छक्का, चलो, यस, बढ़िया बढ़िया, और छक्का, और मैच जीत गई है मानखुर्द टीम। Congratulations, मानखुर्द टीम, चला बढ़िया, well done। डीजे थँक्यू। चला चेपूर पोलीस स्टेशन आपण क्षेत्र आजचा दिवस हा मानखुर्द टीमचा आहे। कीप इट अप, फायनल राऊंड मध्ये